नाशिकच्या काठे गल्लीतील सातपीर दर्गा अखेर अनधिकृत ठरवत जमीनदोस्त करण्यात आलाय। याच दरम्यान नाशिकमध्ये कारवाई करताना जमावानं पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यात पोलीस सुद्धा जखमी झाल्यात। तर मध्यरात्री रंगलेला हा थरार अंगावर काटा आणणारा होता। नेमकं नाशिकमध्ये काय घडलं पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। नाशिकच्या काठे गल्लीतील अनधिकृत दर्गा अखेर जमीनदोस्त करण्यात आलाय। मात्र हा अनधिकृत दर्गा हटवण्यापूर्वीच 15 एप्रिलला रात्री उशिरा जोरदार थरार झाला। कारवाईपूर्वी दर्ग्याच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, पण अचानक त्या ठिकाणी मोठा जमाव आक्रमक झाला आणि पोलिसांवर दगडफेक केली। या दगडफेकीत 20हून अधिक पोलीस जखमी झाले असून अनेक वाहनांचंही मोठं नुकसान झालंय। पण पोलिसांनी काही वेळातच ही परिस्थिती नियंत्रणात आणली। 1 एप्रिलला नाशिक पालिकेकडून सातपीर दर्ग्याचं बांधकाम हटवण्याची नोटीस आली। 15 एप्रिलपर्यंत अनधिकृत धार्मिक स्थळ काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या। मात्र 15 एप्रिलपर्यंत दर्ग्याचं बांधकाम काही हटवण्यात आलं नाही। अनधिकृत बांधकाम न हटवल्यानं कारवाईसाठी 15 एप्रिलला रात्री पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। रात्री 1:30 ते 2 वाजता जमावानं अचानक पोलिसांवर तुफान दगडफेक केली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, अश्रुधुराचा मारा करण्यात आला। दगडफेकीत 20हून अधिक पोलीस जखमी झाले। 12:30 ते 1:30च्या मध्ये MSEB कडून कुठलीही लाईट गेलेली नव्हती, परंतु जे काही AB स्विच असतं हे मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं, ते काही समाजकंटकांनी बंद केलं आणि अंधाराचा फायदा घेत त्यांनी अधिकाऱ्यांवरती, प्रशासनावरती दगडफेक केली। खरं तर ते काही अनधिकृत बांधकाम काल रात्रीतून पाडण्यात येणार नव्हतं, आज सकाळी पाडण्यात येणार नव्हतं, परंतु तरी देखील दगडफेक जी आहे ती केली गेली। मला वाटतं की ही गंभीर बाब आहे। अशा प्रकारचं वर्तन करणं हे गैर आहे। या संदर्भामध्ये ज्यांनी दगडफेक केलेली असेल, दगड पण इतके कुठून आले, याचं काय षडयंत्र आहे, मला वाटतं की याच्या खोलात जाऊन त्या ठिकाणी तपास केला जाईल। या संदर्भात जो कोण दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल। परिस्थिती नियंत्रणात आल्यावर नाशिक महापालिकेनं पहाटेपासून अतिक्रमणावर बुलडोझर चालवला। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तब्बल 10 तासांहून अधिक काळ ही कारवाई सुरू होती। या कारवाईवर ठाकरेंच्या शिवसेनेनं टीका केली आहे। निर्धार शिबिराच्या दिवशी ही कारवाई का असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। मोदी सरकारने वक्फमध्ये दुरुस्ती करण्याचा कायदा संमत केला आणि त्याची तंतोतंत अंमलबजावणी पहिल्यांदा महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवली। पूर्णपणे हे अनधिकृत थडगं आणि त्याच्या भोवतीचं सगळं बांधकाम महापालिका प्रशासनाने काढून टाकलं। याच्याबद्दल आम्ही हिंदुत्ववादी फडणवीस सरकारचं आणि विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। बघा, याला योगायोग म्हणायचा की मुद्दाम केलंय म्हणायचं, हा विचार करणं गरजेचं आहे। ह्याच्या मागे कोण कोण आहे, काय काय, मला वाटतं सगळं ह्याच्यात लोकांना माहिती आहे। पण एक गोष्ट निश्चित आहे, ज्या प्रकारे महाराष्ट्राला अस्वस्थ ठेवलं जातं, ज्या प्रकारे महाराष्ट्रात जातीय आणि धार्मिक दंगली निर्माण केल्या जात आहेत, एवढं भाजपचं राज्य बसून देखील मुख्य प्रश्न हाच येतो की यांना शासन प्रशासन चालवता येतं की नाही। मला वाटतं हे सरकारचं अपयश, याच्याशिवाय दुसरं काहीच नाही। दर्गे हटाव मोहीम सुरू केली आज या शहरामध्ये। दर्ग्यांवरती बुलडोझर फिरवणार, आजचाच दिवस निवडला, गोंधळ निर्माण व्हावा, आज या शिबिरावरचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून दर्ग्यांवरती बुलडोझर टाकायचा किंवा मशिदींवरती बुलडोझर मारायचा, हे कसलं लक्षण आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा, आमची तयारी आहे। तुम्हाला वातावरण नासवायचं, वातावरण खराब करायचं, पण ज्यांना देशच तोडायचा आहे त्यांनी दर्गे तोडले, याचं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। आता जर कधी दर्ग्यावर कारवाई केली नाही, यांच्या पक्षाचा प्रभाव कमी होत असेल तर त्या दर्ग्यावर जाऊन यांनी चादर तरी चढवावा, आज म्हणजे दर्गा तरी स्वच्छ होईल। चादर चढवू शकतात ते, त्यांना काही वाटणार नाही त्याचं। अनधिकृत धार्मिक स्थळांचा मुद्दा नाशिकमध्ये गेल्या 3 महिन्यांपासून चांगलाच गाजत होता। अखेर पालिकेनं त्यावर कारवाई करत दर्गा जमीनदोस्त केलाय। मात्र याच दरम्यान अफवा उडल्यानं पोलिसांवर झालेला हा हल्ला चिंताजनक आहे। यावरून आता राजकारणही होईल, मात्र सर्वसामान्य जनतेला याची झळ बसणार नाही याचा विचार राजकीय मंडळींनी करण्याची गरज आहे। किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।